हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे मी बाहेर ना रांगोळी काढलेली होती आधीची, ती पुसायची होती मला, म्हणजे झाडू मारून घेत होती। सो पिल्लूला मी बोलत होती की तू नको येऊ, बाहेर डस्ट वगैरे आहे। तर तिला राग आला आणि गेली लगेच। सो त्याच्यानंतर मग ते करून झाल्यानंतर थोडंसं पुसलं वगैरे बाहेर आणि मग साबुदाणा खिचडी करायला घेतली, कारण का दीपकला भूक लागलेली। सो ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून त्याला पण हेच होतं आणि मी पण तेच खाणार होती, पण नंतर सो दीपकला वगैरे दिलं आणि नंतर मग मी रांगोळी काढायला घेतली। अगदी मी साचे असतात ना त्याचीच काढते, इझी पडते आणि लवकर पण होते, टाईम एकदम कमी लागतो त्याला, कारण का तेवढा टाईम नसतो। आणि मी डेली बेसिसवर रांगोळी काढते, मला जाम आवडतं असं घरासमोर रांगोळी वगैरे काढलेली की जरा मस्त दिसतं, त्याच्यामुळे मग मी डेली अशी रांगोळी काढते। सो अशी काढून घेतली अगदी सिम्पलसी, साच्यानेच काढून घेतली। आणि पिल्लूचे पाय बघा, म्हणजे आजची आणि नेमकी पिल्लू आमची ना मार्गशीर्ष महिन्यातलीच आहे, बॉर्न तिचा मार्गशीर्ष मंथमधलाच आहे। आणि तिला झोपवलं वगैरे, माझी रांगोळी झाली, मी सगळी घरातली कामं होते ती आटपून घेतली, जसे की कचरा काढला, लादी पुसून घेतली, जी पूजेसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आपण क्लीन करतो ते सगळं क्लीन केलं, लादी पुसलं आणि फक्त कचरा वगैरे काढला आणि झाडांना पाणी वगैरे घातलं। त्याच्यानंतर मग मी आंघोळ करून घेतली आणि पटकन पूजा मांडायला घेतली लगेच, कारण का मग पिल्लू उठली ना त्याच्यानंतर मग सगळं डिले होईल। सो पहिले पाटाखाली स्वस्तिक काढून घेतलं, मग चौरंग ठेवलं, त्याच्यावरती लाल असं रुमाल टाकला आणि आता जो कलश आहे तांदूळ वगैरे ठेवले आणि कलश आहे त्याला असे 5 बोटं काढतात हळद कुंकूचे, ते करत होती। आणि त्याच्यानंतर मग देवीला वस्त्र वगैरे घातलं, जे घेतलेलं मी दरवर्षी 1 किंवा 2 घेते, असे चार असे एकसाथ घेत नाही, कारण का ऑलरेडी आहेत माझ्याकडे, मग ते यूज नाही होत आणि मग ते काय करायचं, म्हणून मी जास्त असे घेत नाही। सो सगळं केलं, थोडेसे दागिने वगैरे घातले। आणि मी हा जो उपास आहे ना, मी जेव्हा शाळेत होती ना तेव्हापासूनच करायची, जेव्हा मम्मीकडे असायची ना तेव्हापासून करायची मी हा उपास। सो मी हा कंटिन्यू केला आणि नंतर मुकुट वगैरे घातलं मस्तपैकी। आणि हे सगळं करायला ना असा टाईम असा स्पेसिफिक हवे, अगदी शांतता हवे तरच सगळं होतं, नंतर मग गडबडीत करायला गेलं ना की सगळं हे राहिलं, मग ते राहिलं। मी आधी यांना सगळं सामान असं घेतलं जवळ आणि नंतर मग सगळं काय आहे ना ते करायला घेतलं, जेणेकरून मग नंतर माझी गडबड नको। सो गजरा आणला, वेणी मला काही भेटली नाही, सो मी गजरा आणायला सांगितलं आणि गजरा नेमका मी विसरलेली काल आणायला। सो आज दीपकनी सकाळी जाऊन गजरा आणला, तो घातला, मग फुलं वगैरे लावली, गणपतीची स्थापना केली, छोटा फोटो होता माझ्याकडे, तो त्याची पूजा केली, फळं वगैरे ठेवली, पुस्तक वाचायचं होतं ते रेडी केलं, दिवा वगैरे लावलं आणि आता अशी सिंपलची रांगोळी काढणार आहे। पिल्लू उठली की ती रांगोळी पुसली जाणार आहे, म्हणजे ती खेळता खेळता टॉयजने पुसेल, पण ती स्वतः अशी कधी रांगोळी पुसत नाही किंवा पूजेचं असं सामान उचलत नाही, काहीच करत नाही, तुम्हाला पुढे तर दिसेलच, म्हणजे एकाही गोष्टीला असा हात लावत नाही। जेव्हा तिला सांगितलं ना, म्हणजे तिला मी असं स्पेसिफिक दाखवलं की ह्या गोष्टींनीच खेळायचे, सो त्या गोष्टींनीच खेळते। सो पूजा वगैरे मांडून झाली, त्याच्यानंतर पटकन पुस्तक वाचून घेतलं। आता घरीच असते, ऑफिसला होती तेव्हा मी फक्त एकच टाईम पुस्तक वाचायची, पण आता घरीच असते, सो मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम पुस्तक वाचून घेते, कारण का टाईम असतो। सो कधी टाईम नाही भेटला पिल्लूमुळे, सो मग एकच टाईम होतं, पण आता तिला समजतं। सो सगळं पूजा वगैरे झाली माझी। सो पूजा बघा कशी केली आहे मी। माझं पुस्तक पण वाचून झालं, अशा प्रकारे माझे पहिला गुरुवार आहे तो झाला आहे, अगदी व्यवस्थित झाला। आता वाजलेत ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत, 12च्या आधीच माझी पूजा झाली। आता मला थोडा वेळ बसेल, काय साबुदाण्याची खिचडी केलेली आहे, दीपकला सकाळीच केलेली नाश्ता। सो मी आता खाऊन घेईल आणि कपडे वगैरे धुवायचे, बाकी सगळं झालं आणि जेवण करायचं आहे। सो जेवण आता नैवेद्याचंच करणार आहे डायरेक्ट। सो मी 1 किंवा 2 वाजता करायला घेईल, कारण का दीपकचा टिफिन द्यायचा असतो। सो जेवण वगैरे करून घेईल सगळं आणि पिल्लूला आज नाचण्याचं बोलतो, होममेड सॅरलेक्स करवेल, कारण का नैवेद्य दाखवायचं, सो डबल मला डाळ भात लावावा लागेल।
सो तिला होममेड सॅरलॅक्स देईल. आणि आता माझी पूजा झालेली आहे. तुम्ही बघितली पूजा कशी झाली, मला नक्की सांगा कशी केली. आणि सो अशी होती माझी सिंपल अशी पूजा. सो चला आता पटकन साबुदाणा खिचडी खाऊन घेते आणि कपडे आहेत ते धुते. हाताने मी सध्या ना कपडे हाताने वॉश करायला लागले. आधी पण हाताने पुसते कारण का माझा मॉप आहे ना तो तुटला आहे. सो दीपकला म्हटलं मॉप आणू नको, तो बोलत होता आणेल, पण मी म्हटलं नको, बघू मला कितपर्यंत मी हाताने पुसू शकते, तेवढी एक्सरसाइज होईल त्याच्यामुळे. आणि पिल्लू आणि दीपक झोपला तर दोघं उठेल, ते पण नमस्कार वगैरे करतील. सो माझी पूजा झालेली आहे. ना माझं झालं की पिल्लू उठत आहे. खिचडी खाऊन झाली माझी. हळू का बोलते, तिला माझा आवाज आला ना ती येईल. बोलली ना पिल्लू माझं आयता कामाला टांग मारते तसंच झालं आहे. पूजा केली, साबुदाणा खिचडी काढली, जरा वेळ बसली, म्हटलं आता कपडे धुवत. तितक्यात पिल्लू उठली आहे. लोळते इकडून तिकडून मी दमून जात नाही आहे कारण का ती लोळत जर झोपली तर बघा येतेच. बघूया काय होते. पिल्लू आणि दीपक झोपलाय. पिल्लू काहीतरी बघते. पिल्लू बाप्पा मी ना सिंपल कपडे घालते, जास्त असे झकपक असे मला आवडत नाही एवढं, कारण का पिल्लू त्याच्यात कम्फर्टेबल नसते. आणि हे बघा हे माझं पडलंय तर ती बघा सो मी हे घातलं आहे ना आता. तिची रिॲक्शन माझ्याकडे ती बघतच बसलेली की मी हे काय घातलं आहे काय नाही. फॅन लावून दे मला. करा नमस्कार कर. नमस्कार कर. नमस्कार नमस्कार. अरे वा. नमस्कार करा. नमस्कार देवीला नमस्कार कर. नमस्कार कर पिल्लू. नमस्कार कर. नमस्कार देवीला नमस्कार करा. नमस्कार. तू नमस्कार कर. नमस्कार कर. नमस्कार कर. नमस्कार कर लवकर. नमस्कार. काय आहे? पिल्लूला लावून दिले, सॉंग्स लावून दिले, ती बघत बसेल. थोडेसे कुरमुरे देते आणि मी पटकन आहे ना डाळ भातचा कुकर लावते आणि रताळा लावते. आज पिल्लूला रताळा टाकून हे देते, होममेड सॅरलॅक्स देते. असं रताळा चांगला सो त्याच्यामुळे तिला देते. चला पटकन ते करून घ्या. सो इथे डाळ भाताचा कुकर आणि प्लस रताळा वगैरे मी उकडत ठेवलं. आणि नंतर आता फरसबीची भाजी करायला घेतली. पिल्लूला पण टेस्ट देणार होती, पण रात्रीला देणार होती. आता तिला मला रताळा टाकून ना सॅरलॅक्स द्यायचं होतं. भरपूर दिवस झाले तिला रताळा दिला नव्हता, त्याच्यामुळे मी म्हटलं तिला पण देऊन होईल. सो सॅरलॅक्स दिलं तिला. आणि सॅरलॅक्स मी तिला एक टाईम असं देतेच, म्हणजे रात्री किंवा असं स्नॅकमध्ये असं देते तिला. सो त्याची भाजी करून घेते. कशी करते त्याची रेसिपी मी तुमच्याजवळ शेअर करते, अगदी नॉर्मल. पिल्लूला पण हीच भाजी देते. सो पिल्लूला मी कशा प्रकारे भाजी देते ना ते मी तुमच्याजवळ शेअर करते. तेल घेतलं, त्याच्यामध्ये राई जिरं टाकलं, थोडंसं हिंग टाकलं, कढीपत्ता आणि लसूण आहे ना ठेचून चांगला लागतो. सो लसूण टाकलं थोडंसं आणि मग त्याला नीट परतू दिलं कढीपत्ता वगैरे टाकून आणि चांगलं तडतडून दिलं. आणि पिल्लू फरसबीची भाजी खाते, पण आज बघूया ती खाते की नाही. सो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, ती काय नाटक करते ना पुढे तुम्हाला समजेल. सो कांदा वगैरे टाकून घेतला, त्याला परतवून घेतला, नंतर टोमॅटो टाकला, त्याला परतवून घेतलं आणि जे आपले घरचे मसाले आहेत नॉर्मल ते टाकले.
हळद काही टाकली नाही मी त्याच्यामध्ये. सो कांदा परतून झाल्यानंतर आता टोमॅटो ॲड करेल आणि मी पिल्लूला सगळ्या भाज्यांना अशाच पद्धतीने करते. जर आम्हाला मी गवार केली, तोंडी केली किंवा काही कुठलीही भाजी केली ना की अशाच प्रकारे करते. त्याच्यात फक्त काय टाकते मी, हळद टाकते, धणे पावडर आणि गरम मसाला, बस एवढंच टाकून तिला ही भाजी देते. सेम जसं आपल्याला करतो तसं. लाल तिखट कदाच म्हणजे क्वचित टाकते. जर डाळीमध्ये मिरची नाही टाकली ना तर मग लाल तिखट थोडंसं टाकते. सो ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलं नाही. मग फरसबीची भाजी टाकली आणि मीठ टाकून घेतलं आणि त्याला मिक्स करून घेतलं. आणि नंतर ही शिजल्यानंतर मग पिल्लूची आहे ती मी थोडीशी बाजूला काढून घेते, कारण काही तिखट नाही आहे त्याच्यामुळे. आणि मग शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आम्हाला जेवढं लाल तिखट हवे ना ते टाकते आणि अगदी 5 मिनिटं त्याला वाफवून घेते आणि मग होऊन जाते आमची पण भाजी आणि तिची पण भाजी. सो मी काम पण करत होती, तिच्याकडे पण माझं लक्ष होतं साईड बाय साईड. सो ही आहे पिल्लूची भाजी. सो तिला एवढी इनफ होऊन जाते. रताळा आहे ते उकळलेलं आहे. डाळ माझी तयार झाली आहे. भाजी पण ऑलमोस्ट तयार होते. मी लाल तिखट टाकलं सो त्याला थोडंसं परतून घेते. सो मग ही भाजी पण माझी रेडी होऊन जाईल. आणि आता फक्त राहिलं ना ते हा भांड्यांचा पसारा. एवढी सगळी भांडी मला घासायची. ऑलमोस्ट माझं बेसिंग भरून गेलं आहे. असं कधी होत नाही. पिल्लू उठली ना की मला भांडी अशी पटपट घासता येत नाही. असं सगळं साठवूनच घासावं लागतं, कारण का ती काय करते, सोफ्यावर चढते, अगदी उभी राहते. सो तिकडे लक्ष द्यावं लागतं मला. सो रताळा आहे त्याच्यावरची जी साल असते ती काढून घेतली आणि अशा फोकच्या साह्याने आहे ना मी त्याला स्मॅश करून घेतलं अगदी बारीक. ती आहे ना असं नॉर्मल खात नाही. मग मला आहे ना असं कशात तरी मिक्स करून द्यावं लागतं. त्याच्यामुळे मला असे पराक्रम करावे लागतात. कधी ना म्हणजे तिच्या पोटात थोडं तरी असं गेलं पाहिजे रताळं. मी तिला रताळं महिन्यातून एकदा किंवा 2दा, म्हणजे सपोज मी 3-4 रताळे आणले ना मग ते पुरवून टाकते मी, 2 आठवड्यामध्ये संपवून टाकते असं तिला देऊन. कारण का सगळं काही तिच्या पोटामध्ये गेलं पाहिजे. आणि रताळं चांगलं असतं कॉन्स्टिपेशनसाठी. आणि पिल्लूला ऑलरेडी कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. आता एवढा नाही आहे, तरी पण जे आहे ते मी कंटिन्यू करते. सो सार्लेक्सची रेसिपी मी तुमच्याजवळ भरपूरदा शेअर केले, मी कसं करते, कसं शिजवते. सो तसंच सगळं मी ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि नंतर मग जे आहे रताळं स्मॅश केलेलं ते टाकलं मी आणि त्याला चांगलं बॉईल करून घेतलं. अगदी फाईन पेस्ट करून घेतली, कारण का त्याच्यामध्ये असे दोऱ्यासारखे जे असतात ना लाईन्स, सो ते तोंडात आलं ना की मग पिल्लू खात नाही. सो अशा प्रकारे आहे ते सार्लेक्स माझं रेडी झाले. आता पटकन झोपलेली ती 4:15 झोपली. मग मी चपात्या केल्या राहिलेल्या, त्या कपडे धुतले. आज पुरा दिवस कामातच गेला. कपडे धुतले आणि शिरा केला नैवेद्यासाठी. आणि दीपक गेला ऑफिसला. आता पिल्लूला ना पहिला आहे ना मालपोहा बनवते आणि मग तिला फ्रेश करते. आणि मग मला ना पुस्तक वाचायचं आणि कपडे बोलते, पुस्तक वाचायचं आणि काय करायचं, पूजा करायची नॉर्मल. सो पटकन पिल्लूचं मालपोहा करते. पोहा तयार आहे, सेकंड टाकलाय. आता तिला हा पटकन भरवून घेते. अगं तू चीज क्यूब पुढे टाकलंयस. चला हे भरवून घेते तिला. ये पिल्लूला भरवून झालं. पिल्लू आहे तिला तर 2-3 मालपोहे खाल्ले आज आवडीने. तिला काय तर तिला फ्रेश वगैरे केलं, कपडे वगैरे चेंज केले, थोडंसं रेडी केलं. आता पूजा वगैरे पण केली मी, दिवा वगैरे लावून घेतला आणि आता बुक वाचते. पिल्लूला पण बाजूला बसवते. बसली तर बसली, थोडंसं कानावर तरी पडेल. सो हे सॉंग्स बंद करून बुक वाचते आणि मग भेटते तुम्हाला बुक वगैरे वाचून. आणि बुक वगैरे वाचून झालं की लगेच नैवेद्य दाखवेल आणि मग मी पण जेवून घेईल. कारण का मी सकाळी साबुदाणा खाल्ल्यानंतर काहीच खाल्लं नाही आणि सहसा आहे ना मी लवकर जेवते त्याच्यामुळे. सो मी पटकन जेवून घेईल. पहिलं बुक वाचून घेते. चला पटकन बुक वाचते. सकाळी पिल्लूची आंघोळ झाली नव्हती, मग तिला मी फ्रेश वगैरे केलं. आता तिला आहे ते देवीच्या पाया पडायला सांगते. थोडंसं हळदी कुंकू लावलं तिने देवीला, म्हणजे असं समोरच ठेवलं. तिने मला देखील लावलं आणि माझ्याकडे तेच बघत होती. नंतर मग तिचं झाल्यानंतर मी पुस्तक वगैरे वाचायला घेतलं. 2 टाइम मी पुस्तक वाचून झालं माझं. आणि आता पटकन ना नैवेद्य दाखवून घेते, म्हणजे मी मोकळी पुरी. मग पिल्लूचं जेवणावर फोकस करायला. सो चला पटकन नैवेद्य तयार करूया. काही नैवेद्याचं ताट तयार केलंय. भात, डाळ, शिरा, फरसबीची भाजी, लोणचं. सो पटकन आहे ते दाखव. नैवेद्य दाखवलंय. आता थोड्या वेळाने मी जेवून घेईन.
पिल्लूला काही एवढ्या लवकर देणार नाही, कारण का तिने ऑलमोस्ट 6 वाजता मालपोहे 2 खाल्ले, त्याच्यामुळे मग तिला लेटच देईल, 10 वाजता वगैरे असंच डायरेक्ट जेवायला देईल. सो तिच्यासाठी दाल खिचडी असं बनवते. फरसबीची भाजी तर तिला आहे दुपारी केलेली, तिची सेपरेट काढून ठेवले मी. सो ते आहे. सो चला थोड्या वेळाने भेटते, बघूया काय होते पुढे. खाली तर पिल्लू काढते बघ कशी. कुठे दबा आला. इकडून नाही, इकडे ये. चल टाक पिल्लू. काउंट कर. हाँ हाँ कर. 1 करा काउंट. मला आली आहे प्रचंड झोप. जेवली ना त्याच्यामुळे झोप सारखं झालं. आता झोप एवढी येते काय विचारू नका, नुसतं आळस येते. आता मी चेंज करते, फ्रेश होते आणि पहिलं आहे ना पिल्लूचं जेवण करताना माझं किचन आवरायचं आहे. भयानक पसारा पडला आहे किचनमध्ये. सो चला ते आवरून घेते आणि हिला लावून दिले. आता आम्ही खाली पण गेलेलो. मी उपास सोडल्यानंतर मला इतका कंटाळा आला ना की तुम्ही किचनची अवस्था बघा. अशी एक जागा नाही आहे की तिथे असं नीट आणि क्लीन आहे. दुपारची भांडी पण तशीच आहे, सगळं जेवलेलं तसं आहे. शिरा केलेला ते टोप तसं म्हणजे पातेला तसंच आहे आणि सगळं कसं कसं पडलेलं. सो सगळं पटपट आवरून घेतलं. किचन एकदम क्लीन झालं आहे. आता टेन्शन नाही. जो प्युरिफाईड आहे तो पण भरायला ठेवला आहे. भांडी वगैरे धुवून झालं आणि सगळं आहे ते सगळं जागच्या जागी गेलं. असा पसारा होऊन जातो, त्याच्यामुळे मला असं जास्त असं काही सणासुदीला ना मला असं जास्त शूट करता येत नाही. सो इथे मी जी मॉर्निंगला ड्रिंक घेते ना त्याचं सगळं प्रिपरेशन करत होती. मेथी, ओवा, जिरा आणि बडीशोप हे असं समप्रमाणात घेते मी आणि मग त्यांना असं मिक्स करते आणि एका कंटेनरमध्ये मी स्टोअर करते. आणि एक स्पून स्पेसिफिक ठरलेला आहे. एका ग्लासासाठी मला तेवढा इनफ होतो. सो मी 1 ग्लास पाण्यामध्ये ते 1 स्पून टाकते, रोज रात्री भिजत ठेवते आणि सकाळी घेते. हे चांगलं असतं ड्रिंक, तुम्ही पण ट्राय करू शकता. वेट लॉससाठी किंवा आपल्या बॉडीसाठी पण चांगलं असतं. सो मी हे असं तयार करते. मला हे ऑलमोस्ट 2 वीक जातं एवढं सारं. आणि सो जस्ट माझं मगाशीच आवरून झालं सगळं. पिल्लूचं एक्सप्रेशन मध्ये मगाशी माझं सगळंच आवरून झालं. जरा पिल्लू जवळ बसली, ती मला सारखी ये बोलत होती, अजून पण ती तशीच करते. आई गो थांब ना वा. आता तिला ना भरवून घेते मी. तिला केलंय ना ते भरवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तिला मी केले दाल खिचडी आणि फरसबीची भाजी आहे, ते भरवून घेते तिला. आणि मस्ती बघा. कोण आहे समायरा. हे बघ आव मीना कर तू. आव मीना सुपर सीना. चला आता तिला भरवून घेते पटकन. डिनर आहे आज. तिला अशी आधी म्हणजे काय बोलते मी, भरपूर डाळ घेतली आणि भात थोडासा. भात आहे
म्हणजे दाल खिचडी टाईप, आणि ही आहे फरसबीची भाजी. सो आता हे कॉम्बिनेशन तिला भरवणार. ती बघा त्याचा चाललाय. चला पटकन भरवते. ते डाळ राईस भरवत होती. तिला काय खायचा आज मूड नव्हता, म्हणजे तिने खाल्लंच नाही. तोंडातून सगळं डायरेक्ट काढून टाकलं. असं मी 4-5 वेळा भरवलं आणि पुरा फ्रॉक तिने आता पिवळा पिवळा करून टाकला आणि रडली अक्षरशः. तिला ना मी जबरदस्ती देत होती, म्हणजे भूक तर लागली तिला पण खात नाहीये ती. सो तिला ते नको आहे, ते दुसरं हवे होते. ती मला सांगत होती हे नको आहे म्हणून, दुसरं हवे. म्हणजे होममेड सॅलेक्स कुठे ठेवतात ते तिला माहिती आहे ना, ते मला दाखवत होती. सो आता ते केलं. हे बघा जरा पण खायला नको तिला. काय हा काय तर वरती बघणारच नाही, कारण का ओरडा खाल्लाय ना. प्लेट घेऊन कशी बघते बघा मला. हा काय गाव झाली जाम. म्हणजे आता तिचे मूड स्विंग्स पण असे आहेत ना, खाण्याच्यावरून विचारू नका. हे हवे ते नको, ते नको हे हवे. व्हरायटी हवे तिला, व्हरायटी. डाळ भात वगैरे तिला रोजच दिसतं ना, मग ते नको. तर करू तरी काय, माझं पण डोकं किती चालणार. आणि आपलं दिलं तर असं खात नाही जास्त. सो आता मी सॅलेक्स बनवायला घेतले. ऑलमोस्ट प्रोसेसमध्ये आहे, होतंय. आता घट्ट झालं की तिला भरवेल. नाही की विदाऊट काय भरवता तिला झोपवू शकते नाही, कारण का दूध तर बंद केलंय तिने, म्हणजे काऊ मिल्क तिला देतच नाही मी. सो त्याच्यामुळे मग तिचं पोट कसं भरणार, मग मला हे द्यावं लागतं. आता हे भरवेल आणि झोपायच्या आधी केळं भरवेल, तेव्हा कुठे तिचं पोट भरतं. कारण का हे झाल्यावर तिला अजून हाय एनर्जी येते, मग ती अजून खेळते, मग त्याच्यामध्ये मग तिचं पोट रिकामं होऊन जातं. प्लेट चम्मच घेऊन बसली, रडत होती ना, मग तिला ते दिले. तिचं म्हणणं होतं टीव्ही लाव, पण मी कारण का माझी कामं झाली आहेत. सो आता तिच्यासोबतच आहे मी, म्हणून मी काय लावलं नाही. सो आता बघा कशी भांडी आहे पट्टी. जाम मस्ती करतात मुलं जाम. सो आता हे सॅलेक्स करते, तिला भरवते. आता वाजले किती बघायला लागते, आणि मग बाकीचं आवरून घेते. कचरा पण काढावा लागेल. खाते आणि ते काय काय टाकते. 10 वाजले ऑलमोस्ट. सो चला पटकन भरवून घेते तिला. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पिल्लूला जस्ट पिल्लूची आंघोळ घातली. आता थंडी नाही, सो परत 2 टाईम आंघोळ, कारण का गरमी भयानक होते इकडे. सो आंघोळ झाली आहे जस्ट तिची. तिला ऑलमोस्ट अर्धी रेडी केली आहे मी. टी शर्ट वगैरे घातलं, आणि आज मी तिला डायपर घालणार आहे. तिला डायपर मी सहसा आम्ही घालतच नाही रात्री, पण त्या दिवशी घातलेला आणि तेव्हा ती जागली. पण मी आज घालणार आहे, कारण का मी आज खूप थकली आहे आणि मला ती परत उठेल, ते चेंज करा, मग तिला परत झोपवा, ते मला नको आहे. त्याच्यामुळे मग मी आज तिला डायपर घालते. बघूया काय होतंय. आणि गरमी पण भयानक होते, सो विचार करते डायपर घालू की नको घालू, पण घालणार आहे. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता, कारण का पूजा वगैरे करायची होती, नैवेद्य करायचं होतं, पिल्लू जागलेली. सो एवढं सगळं करून व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नाही होत, कारण का पहिलं देवाची पूजा मला करावीच लागणार होती, नैवेद्य पण करावं लागणार होतं आणि पिल्लूला पण बघायला लागणार होतं. सो या सगळ्या गोष्टी ना एकदम मॅनेज नाही झाल्या माझ्याकडनं, कारण का लास्ट इयर मी भरपूर सारा अनुभव घेतला आहे. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा, मार्गशीर्ष गुरुवार माझे कसे गेले, तेव्हा तर पिल्लू लहान होती, आता तिला समजते सगळं. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. छोटासा आहे अगदी. प्लीज उद्यापासून येतील चांगले व्हिडिओ, जसं डेली रुटीन असतं तसं माझं. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.